मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. रंगात रंगला श्री मल्हारी मार्तंड. पर्यावरणपूरक रंगांनी रंगली जेजूरगडावरील रंगपंचमी. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा यांच्या जेजुरी गडावर यंदाची रंगपंचमी अनोख्या पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी झाली. जेजुरगडावरील श्री मल्हारी मार्तंड यांच्या प्रतिमांना विविध नैसर्गिक रंगांनी सजवण्यात आले होते. धार्मिक विधीनंतर सर्वप्रथम गाभाऱ्यात श्रींवर रंगांचा शिडकावही करण्यात आला आणि त्यानंतर भाविकांसाठी रंगपंचमी उत्सव सुरू झाला. यंदाच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे पर्यावरणपूरक रंगांचा वापर. श्री मार्तंड देवस्थान देव संस्थांच्या वतीनं मराठवाडा आणि विदर्भ येथील महिलांच्या बचत गटाकडून तयार करण्यात आलेले नैसर्गिक रंग आणण्यात आले होते. हे रंग पूर्णपणे वनस्पतीपासून तयार केलेले असल्याने ते शरीराला सुरक्षित असून मंदिरातील ऐतिहासिक वास्तू, दगडी बांधकाम आणि मूर्तींना कोणताही अपाय होत नाही. या रंगांच्या निर्मितीसाठी फुलं, पानं आणि औषधी वनस्पतीचा वापर करण्यात आल्याची माहिती देवस्थान व्यवस्थापक आशिष भाटे यांनी सांगितलं. झेंडूची फुले, पलाश फुले अशा विविध बीटरूट पासून रंग तयार करण्यात आले होते. हे रंग रासायनिक घटकांपासून सुरू असल्यामुळे त्यावर दुष्परिणाम होत नसत. जेजुरगडावर पहाटेपासूनच रंगपंचमी दिवशी सनई चौघड्यांच्या निनादात भूपाळी आरती झाली. त्यानंतर विशेष म्हणजे धार्मिक कार्यक्रमात खंडोबाच्या ऐतिहासिक मूर्तींवर रंगांचा शिडकाव करण्यात आला. गुरव पुजाऱ्यांनी विधीपूर्वक जणू रंगांचा महाअभिषेक देवाला अर्पित केला. यानंतर गड परिसरातील गुरव, कोळी, वीर, गडशी, सेवेकरी, मानकरी, खांदेकरी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत रंगांची उधळण केली. मंदिराचा गाभारा आणि संपूर्ण गड परिसर विविध नैसर्गिक रंगाने नटला होता. श्री मार्तंड भैरव यांच्या रंग पंचमीतील हे मनमोहक रूप पाहण्यासाठी आणि त्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. खरं तर जेजुरगडावरती नेहमीच पिवळ्या रंगांची रंगपंचमी सातत्याने होत असते, परंतु यात मात्र आता सप्तरंगांची उधळण झाली आणि रंगपंचमी दिवशी विविध रंगाने गड सजून गेला. या सोहळ्यात विश्वस्त ॲडव्होकेट पांडुरंग संस्थांचे कर्मचारी व अधिकारी बाळासाहेब खोमणे, गणेश शिंदे, नाणेकर, दादा जवळकर, राहुल उदळे आणि आनंद शेट्टे यांनी पारंपरिक रंगपंचमीचे आयोजन केले होते. पर्यावरणपूरक रंगांचा वापर करून साजरी झालेली रंगपंचमी परंपरा पर्यावरण जपण्याचा विजयकुमार हरिचंद्र, जयाद्री महाराष्ट्र.